आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। बदलापूर चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरती हायकोर्टाने संशय व्यक्त केलाय। त्यामुळे अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करावं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे अक्षयच्या मृतदेहाला अग्नी देण्याऐवजी दफन करण्याचा निर्णय कोर्टाने काल दिला होता आणि त्या अनुषंगाने पोलीस मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतील आणि पोलिसांच्या संरक्षणात नातेवाईक अंत्यविधी करतील। आताची महत्त्वाची बातमी आहे, मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करावं लागू शकतं आणि म्हणून मृतदेहाचं दहन न करता पुन्हा जर गरज पडली शवविच्छेदनासाठी तर त्याचं दफन केलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती या संदर्भात? आता पुन्हा एकदा दहन न करता दफन करण्याचा महत्त्वाचा निर्णय। प्रज्ञा, आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर अनेक संशय जे आहे ते व्यक्त करण्यात आले। हे सगळं प्रकरण मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचलं आणि न्यायालयाकडनं निर्णय देण्यात आला की या प्रकरणाची पुन्हा चौकशी जर करावी लागली किंवा शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदे याचा मृतदेहावरती अंत्यविधीच्या बाबतीत अग्नी न देता त्यांना दफन करण्यात यावं। त्याच अनुषंगानं जागा जी आहे ही बदलापूरमध्ये मिळत नव्हती, कारण का बदलापूरमध्ये सातत्यानं विरोध जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे अक्षय शिंदेचं दफन करण्यासाठी अंबरनाथ किंवा डोंबिवली या परिसरामध्ये जागा जी आहे ही निश्चित केली जाण्याची माहिती आपल्याला मिळते। पोलिसांकडनं ही जागा जी आहे ही निश्चित केली जाईल आणि अक्षय शिंदेवरती अंत्यविधी जी आहे ही केली जाईल। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय, अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी असं सांगितलंय की पुन्हा शवविच्छेदन जर करायची गरज भासली तर मृतदेह उपलब्ध असला पाहिजे। त्याच अनुषंगानं त्यांनी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने सुद्धा तशाच पद्धतीचे निर्देश जे आहेत हे दिलेले आहेत। त्यामुळे पोलिसांकडनं ह्या जागेचा शोध जो आहे हा आता सुरू झालेला आहे। सूत्रांकडनं अशी माहिती मिळते अंबरनाथ किंवा डोंबिवली या परिसरात जागा निश्चित करून अक्षय शिंदेवरती अंत्यविधी जी ही केली जाईल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी।